घड्याळ सिटी ट्रॅक वर बघा, घड्याळ बघा, सिटी बघा. अति सुंदर स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या बैलजोडीने आपलं राज्यामध्ये पण नाव केलं अशी बैलजोडी पावशी चंद्रकांत वाटवे यांची आणि त्यांचा चिरंजीव अभिषेक वाटवे स्वतः जाकी म्हणून काम करतोय. झेंड्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. अति सुंदर. वा, झेंड्याला मला वाटतं वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. समोरच्या रसिका प्रेक्षकांनी बाजूला राहायचं आहे. अति सुंदर. जरा जोर करा, जरा जोर करा. उजव्यावरसून जरा जोर करा. अभिषेक वाटवे स्वतः माझा अभिषेक वाटवे. अति सुंदर. जोर करा. वा 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 वा. सिटी घड्याळ सज्ज. हॅलो, संतोष पाटणकर कणकवली. हो, तुमची कोणी होतं नव्हता. अति सुंदर. अति सुंदर. झेंड्यापर्यंत पोचलेली आहे ती पाटणकर यांची जोडी. झेंड्यापर्यंत पोचलेली आहे आणि झेंड्याला वळसा मारून पाटणकर यांची जोडी पुन्हा येताना दिसते. झेंड्याला वळसा मारून मध्यांतरापर्यंत पोहोचलेली आहे ती पाटणकर यांची जोडी आणि जाकी आपल्या जीवाचं रान करतोय. पण बैल काही दमलेली दिसत नाहीये. जाकी भरपूर दमलेला दिसतोय. मागच्या जाकीनं जरा जोर करा. मागच्या जाकी जरा जोर करा. उजव्यावरतून जोर करा आणि डाया तो कापरो हातात ठेवा. वा वा, अति सुंदर. घड्या सोपान गोडकर एक नावाजलेला असा जाकी, ज्याने आपलं सिंधुदुर्गातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नाव गाजवलं काही काळात. असा एक जाकी सिरियल फर्नांडिस धावणारे. सिरियल फर्नांडिस घावदळे सोपान गोडकर यांच्या गाडीवर जाकी म्हणून दिसतोय. जरा जोर करा. मंदार करते. अति सुंदर. जरा उजव्यापासून जोर करा. वा 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 वा, अति सुंदर. घड्याळ सिटी सुंदर. अति सुंदर. मध्यांतरापर्यंत बैलजोडी गेलेली आहे आणि मला वाटतं बैलजोडी बाहेर गेलेली आहे. अति सुंदर. आम्ही पुन्हा पुन्हा हेच सांगत असतो. चला, अति सुंदर. मिलिंद केळजी यांची गाडी कुडाळ कुंभे सर्वांच्या मनाचं मनोरंजन करताना दिसते. ते झेंड्यापर्यंत पोहोचलेली आहे. अति सुंदर. डोळ्याचं पारणं फिरणारी ही बैलजोडी. झेंड्याला मला वाटतं झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे. अति सुंदर. जरा जोर करा.
जरा जोर करा. अति सुंदर. वा अति सुंदर. जरा जोर करा. जरा जोर करा. अपराध. अति सुंदर. स्पर्धेमध्ये आलोय ते पुढे जाऊन भरारी घेतलेली आहे. रामेश्वर माऊली प्रसन्न भावनाळे. रामेश्वर माऊली प्रसन्न भावनाळे. आपण आपली बैलजोडी तयार ठेवायची. रामेश्वर प्रसन्न 10 नंबर. कडे परत जरा जोर करा. समोरच्या रसिक प्रेक्षकांनी बाजूला राहायचं आहे. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सर्वांना सांगतोय, तुम्हाला जर काहीचा पत्ता झाला मंडळ गावाचा राणा माळ्याची दक्षिणा द्या. प्रत्येकाने आपली मुले जमा. लहान लहान मुलांना हातामध्ये धरून बाजूला उभे आहात. ते भी आले. जरा जोर करा. दिलकर जरा जोर करा. उजवीवरसून जोर करा. डाया तो कात्रवाडा सिटी घड्या. नावाजलेली अशी बैलजोडी गावनाळ्यामधील आहे. हे बैल भुजरे आहेत. याचा सर्वांनी विचार करायचा आहे. याची दक्षता घ्यायची आहे. बघा झेंड्याच्या जवळपास बैलजोडी पोहोचलेली आहे. अति सुंदर. म्हणून मी मगासपासून बोलत होतो की या बैलजोडीला थोडस बाजूला राहा. पुढची जोडी वसंत पेडणेकर वेंगुर्ला. आपण आपली बैलजोडी तयार ठेवायची आहे. वसंत पेडणेकर. वसंत पेडणेकर आपण आपली बैलजोडी ट्रॅकवर आणायची आहे. जरा जोर करा. जरा बाजूला राहायचा. एकनाथ तावलेकर या समोरच्या लोकांना सांगा जरा. बैल भुजरी आहे याची दक्षता घ्या. बैल कात्र्याला ओढत नाही. कात्रे धरा. मंदार करपे या बैलजोडीवर जॅकी म्हणून काम करता येतो. मंदार करपे पावशी. आपण एक जॅकी नावाजलेला जॅकी सिंधुदुर्गामध्ये या जॅकीचं नाव असणारा जॅकी मंदार करपे पावशी. झेंड्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. जरा जोर करा. जरा जोर करा. आयोजन केलेलं आहे. खरं तर खूप अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये चित्त थरारक अशा या स्पर्धा होत आहे. म्हणजे बघताना अंगावर काटा येतो आणि सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेच मान्यवर मंडळी आहेत. निखिल नाईक त्यांची मित्रमंडळ या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. किंवा बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची अतिशय जुना खेळ, महाराष्ट्राची परंपरा जोपासण्याचं काम यांच्या मित्रमंडळाने केलेलं आहे. तर या सर्वांना शुभेच्छा देते. आज 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांनाही विनम्र अभिवादन करते. आमचे चंद्रकांतजी नाईक, कैलासवासी चंद्रकांतजी नाईक आणि पुष्पसेनजी सावंत हे या बैलगाड्या शर्यतीला नेहमीच प्रोत्साहन देत होते. त्यांनाही या ठिकाणी स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा देते. आमचे आनंदजी नाईक, आमचे नितीशा नाईक, त्यांचे सर्व परिवार मित्रमंडळ
यांना शुभेच्छा देते आणि अशा उत्स्फूर्त असा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या तरुणाईसाठी शेतकऱ्यांसाठी या सिंधुदुर्गासाठी आयोजन केले त्याबद्दल त्यांच्या मनापासून कौतुक करते. सर्व आता एकाने सांगितलं की आज बेळगावला पण स्पर्धा आहे पण आज सिंधुदुर्गच्या स्पर्धेला आम्ही इथे आलो कारण आपल्या जिल्ह्याची स्पर्धा ही महत्वाची आहे आणि हे प्रत्येकाचं मत इथे या ठिकाणी त्यामुळे खरंच सगळ्यांचं कौतुक जास्त वेळ घेत नाही. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. जरा दूर करा, जरा दूर करा. मंदार करते. घड्याळची ते वावा ते सुंदर ज्या वेगाने गेली त्या वेगाने जर आली तर नंबर घेतलाच म्हणून समजा. वा वा ते सुंदर. जरा जोर करा. झेंड्यापर्यंत बैलजोडी पोचलेली आहे. अति सुंदर. आणि झेंड्याला वसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला बैलजोडी लागलेली आहे. अति सुंदर. जरा जोर करा. पाठी मागून कोणी धावू नये. वा वा वा. अति सुंदर. अति सुंदर. जरा जोर करा. बंटी नाईक आपल्या जीवाचा आटोकाट प्रयत्न करतायत. ऋतुराज अंकेकर. ऋतुराज अंकेकर अंतर बाजूला ठेवायचा आहे. चला पळा. जराजूर करा. राजू बागवे कुंडे पुळा यांची बैलजोडी अति सुंदर पळताना दिसते. दादा ठाकूर आपण आपली बैलजोडी जुंपून तयार ठेवायची आहे. दादा ठाकूर कणकवली. दोन्ही जाकीनी आपलं काम करायचं आहे. जरा जोर करा. वा वा. अति सुंदर. जरा सुटताना गडबड झाली. वा अति सुंदर. जरा जोर करा. घड्याळ. वा वा. अति सुंदर. अति सुंदर. स्वतः मालक दादा ठाकूर. पाठीमागचा जॅकी आहे तो दादा ठाकूर आणि पुढे जॅकी रामजी ठाकूर कणकवली. अति सुंदर. या पण जॅकीने बऱ्याच वेळा त्या स्पर्धेमध्ये गुलाल केलेला आहे असा जॅकी रामजी ठाकूर. झेंड्याला वसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेले आहे. जरा जोर करा. डायावरून जोर करा. पाठीमागून धावणाऱ्यांनी धावू नये. अति सुंदर. जरा जोर करा. रामजी ठाकूर. जरा जोर करा. वा 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 वा. अति सुंदर. घड्याळ पेटी पळा. अति सुंदर. नावाजलेला जॅकी आणि या जोडीने कणकवलीमध्ये गुलाल केला होता अशी बैलजोडी अविशिष्ट कुळार. अति सुंदर. डोळ्याचं पारणा फेडणारी बैलजोडी झेंड्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि मला वाटतं झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे. अति सुंदर. आणि झेंड्याला वळसा मारून मध्यांतरापर्यंत आलेली जोडी अविशेष कुळार. मी बोललो होतो या ही जोडीने
सुंदर वेगाने जाताना दिसते ती बैलजोडी. झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे. मध्यांतरापर्यंत बैलजोडी आलेली आहे. समोरच्या रसिक प्रेक्षकाने बाजूला राहायचं आहे. हुल्लडबाजी कोणीही करू नये. पाठीमागून धावताय त्याने पाठीमागून धावू नये. वा वा ते सुंदर. जरा जोर करा. जरा डाव्या बैलावरून जरा जोर करा. वा 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 ते सुंदर सुंदर. वा वा. मैदानाच्या मध्यांतरापर्यंत जोडी पोचलेली आहे. करमळकर भटजी कणकवली अति सुंदर आणि जॅकी म्हणून काप करतोय तो अपराध. साटम आपण आपली जोडी जुंपून तयार ठेवायची आहे. साटम झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे. समोरच्या रसिक प्रेक्षकांनी बाजूला होत आहे. बाजूला राहायचं आहे. ट्रॅक खाली करून द्यायचा आहे. वा वा अति सुंदर. जरा जोर करा. करमळकर भटजी कणकवली यांची ही नावाजलेली बैलजोडी अति सुंदर. वा वा अति सुंदर. घड्याळ सिटी अति सुंदर. साटम यांची जोडी अति सुंदर. ट्रॅकच्या मध्यांतरापर्यंत पोहोचलेली दिसते ती कणकवली साटम यांची बैलजोडी. झेंड्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे. समोरच्या रसिक प्रेक्षकांनी बाजूला राहायचं आहे. वा अति सुंदर. जॅकी पण आपल्या जीवाचं नाव शिवा करून जोरदार प्रयत्न करतोय. नावाजलेला असा जॅकी रामजी ठाकूर अति सुंदर. जरा जोर करा. जरा टाळ्यावरून जोर करा. पाठीमागून कोणी धावू नये आणि घड्याळ सिटी सज्ज. कात्रे धरा. पळा. अति सुंदर. वाऱ्याच्या वेगानं पळताना दिसते श्रीकृष्ण धुळे आडेली यांची बैलजोडी अति सुंदर. हवेशीर शिरसाट. गळ्याला अडथळा होईल असं राहू नका. सुंदर. जरा जोर करा. झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे. परतीच्या प्रवासाला मध्यांतरापर्यंत बैलजोडी आलेली आहे. अति सुंदर. जरा जोर करा. जरा जोर करा. दोन्ही जॅकी आपल्या जीवाचं नाव शिवा ठेवून शेती घड्याळ सज्ज. चला पळा. वा अति सुंदर. डोळ्याची पत्नी लवता न लवता एवढ्या वेळात मध्यांतरापर्यंत जोडी पोचलेली आहे. अति सुंदर. भास्कर साटेलकर तेरसे बंबर्डे अति सुंदर. वा वा. झेंड्याला वळसा मारून मध्यांतरापर्यंत जोडी आलेली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये जरा जोर करा. बैल जमलेले दिसत नाही आहेत. तुम्ही जमलेले दिसताय. भास्कर साटेलकर जरा जोर करा. अति सुंदर. काप. पळा पळा. जरा जोर करा. आपण आपली जोडी तयार ठेवायची. मोडक 23 नंबर मोडक आपण आपली बैलजोडी तयार ठेवायची आहे. स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी प्रशांत राणे जय घोडेमुख आपणही आपली बैलजोडी तयार ठेवायची आहे. प्रल्हाद परब आपणही आपली बैलजोडी तयार ठेवायची आहे. बंटी नाईक नावेली आपण आपली बैलजोडी तयार ठेवायची आहे. आणि सिद्धेश्वर सातेरी प्रसन्न तळवडे साहिल विवेकानंद तळवणेकर
आपणही आपली बैलजोडी तयार ठेवायची आहे. तातोमाजी यांची बैलजोडी शेवटच्या टप्प्यापर्यंत येताना दिसते. बंटी नाईक जरा जोर करा. बैल शर्यतीला आणलीत. जरा जोर करा, जरा जोर करा. अरे पळा, अत्य सुंदर. या सुद्धा अमोल ठाकूर कणकवली, अमोल ठाकूर कणकवली हळवल. या अति सुंदर वाऱ्याच्या वेगाने पळताना दिसते ती बैलजोडी. झेंड्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. अति सुंदर. आणि झेंड्याला वसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे. परतीच्या प्रवासाला मध्यांतरापर्यंत जोडी आलेली आहे. जरा जोर करा. या आपण बैलजोडीवर काम करतोय. झाकी तो अमोल ठाकूर कणकवली. अत्य सुंदर. जरा डावे बाजू घ्या. उजव्यावरसून जोर करा. अमोल ठाकूर उजव्यावर जोर करा. जरा जोर करा, जरा जोर करा. थोडासा रावला. घड्याळ सिटी सज्ज. कात्रे वडा. घड्याळ सिटी जरा जोर करा. वा ते सुंदर. स्वयंभूरवनाथ कणकवली. जय घोडेमुख. आपण आपली बैलजोडी तयार ठेवायची आहे. जय घोडेमुख. आणि झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेले आहे. पाठी मागून धावणाऱ्याने धावू नये. हुल्लडबाजी कोणी करू नये. बैलजोडी बाद ठरवण्यात येईल याची दक्षता घ्या. तुमच्यामुळे कुणाची तरी बैलजोडी बाद होईल याची काळजी घ्या. रसिका प्रेक्षकांनी कोणी हुल्लडबाजी करू नये. जरा जोर करा, जरा जोर करा. अत्य सुंदर. कात्रे वडा नंबर जय घोडेमुख. 25 नंबरवर पळणारी बैलजोडी जय घोडेमुख. उमेश सावंत. घड्याळ सिटीकडे लक्ष द्या. ड्रायव्हर हा पळा रे. जरा जोर करा, जरा जोर करा. हडे बैल पाहणार होतो. ट्रॅकच्या मध्यांतरापर्यंत बैलजोडी पोचलेली आहे. अति सुंदर. सिंधुदुर्गाची शर्यत असल्यामुळे काही काही नावं नवीन नवीन येत आहेत. म्हणूनच मी म्हटलं की नुसत्या स्पर्धा बघून घरी जाऊ नका. एक एक वासरू पाळा. मग तुम्हाला सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल. या स्पर्धेचा आनंद लुटता येईल. जेणेकरून या आनंद मित्र मंडळाने हा उपक्रम अशा प्रकारे राबवला की सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गाची स्पर्धा का ठेवली याचं जिवंत उदाहरण हे आहे की इथे किती लोकांची बैलं आहेत. ते स्पर्धेमध्ये बाहेर जातात. त्यांना सुद्धा कुठेतरी प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा घडते आहे. अति सुंदर. जरा जोर करा. उजियार जरा जोर करा. बैल पण नवीन आहे. जाकी पण नवीन आहे. पण असे जाकी तयार होणं आवश्यक आहे. वा अति सुंदर. कात्रे वडा. प्रल्हाद परब यांची बैलजोडी ट्रॅकवर दिसते. ट्रॅकच्या मध्यांतरापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. प्रल्हाद परब तेरसे बांबर्डे तालुका कुडाळ यांची ही नावाजलेली अशी बैलजोडी. आणि जॅकी पण जरा वजनशीर आहे. बंटी नाईक नावेली. बंटी नाईक नावेली.
धाव धाव काय तो जरा जोर करा. झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला दिसते ती प्रल्हाद सरपतेल सेवा मंडळ यांची बैलजोडी. डाव्यावर सुंदर जोर करा. उजिया तो कात्रो हातात ठेया. जरा जोर करा. थोडा राहुला चिठी घड्याजवळ. उदय पारसेकर यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. बंटी नाईक घड्याळ सिटी बघा. पळा. अति सुंदर. आणि आता शेवटची जोडी तळवणेकर तळवडा. झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे ती बंटी नाईक नावेली यांची बैलजोडी. शेवटच्या टप्प्यापर्यंत दिसते ती बंटी नाईक नावेली यांची बैलजोडी. वा वा अति सुंदर. जरा जोर करा. बैल दमाग नाही असो. जरा जोर करा. जाकी दमलेला दिसतोय. त्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गामध्ये ज्याने स्पर्धा आणली ते कैलासवासी आबा तळवणेकर यांचा चिरंजीव एकनाथ तळवणेकर स्वतः जॅकी म्हणून काम करतोय आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला हा जारकी शेवटच्या टप्प्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. आणि झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे. समोरच्या रसिक प्रेक्षकांनी बाजूला राहायचंय. कोणी हुल्लडबाजी करू नये. बाजूला राहायचंय. जरा जोर करा. जरा जोर करा. सिटी घड्याळ. वरती गेलो वरती गेलो निघतो गेलो जा मस्त वरती गेलो काय रे काला ए जा मरे ए कमलिया. आमचेकरांची सन्माननीय दाजी आमचेकरांची गाडी धावणार आहे. प्रेक्षणीय अशी ही गाडी धावणार आहे या ठिकाणी. सन्मान्य राजन कलवणकर यांनी सुद्धा बक्षीसावर होत्या. काका सासरीकर यांनी सुद्धा बक्षीसावर होत्या. आनंद सन्मान्य आकापुरम यांनी सुद्धा बक्षीसावर ऋतुराज आमच्याकडे कवडे सातेरी प्रसन्न पावशी गुलाब चंद्रकांत वाटले सन्मान्य संतोष पाटणकर कणकवली सन्मान्य विठ्ठल श्री वरद भावनगर पुढा सन्मान्य सोपान गोरकर आरवली वेंगुर्ला मिलिंद केळकर पुढा सन्मान्य बाळकृष्ण अनिल परब तेरसे बांबाडे पुढा रामेश्वर रावली प्रसन्न भावनगर पुढा चंद्रकांत कांबळे सन्मान्य वसंत केळकर वेंगुर्ला सन्मान्य आनंद नाही मित्रमंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. उत्कृष्ट जातीचा मान जातोय मंदार करते यांना.
मी विनंती करतो मंदार करते आणि व्यासपीठावर या ठिकाणी येऊन कृपया पुढे कार्य करा. सन्माननीय सत्यवानजी गावडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जातं. उत्कृष्ट जाती मंदार करते. कैलासवासी वासुदेव होरावडेकर यांच्या स्मरणार्थ श्री वसंत गुरुनाथ खाटेकर यांनी पुरस्कृत केलं होतं. उत्कृष्ट जाती मंदार करते. या स्पर्धेतील 7वा क्रमांक, या स्पर्धेतील 7व्या क्रमांकाचा मान जातोय स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी कणकवली प्रशांत दत्ताराम राणे यांना. आणि हे पारितोषिक पुरस्कृत केले सन्माननीय सागरजी राऊतकर यांनी. सागर राऊतकर यांच्या हस्ते या ठिकाणी या पारितोषिकाचा वितरण होणार. विजया परब आणि सागर राऊतकर यांच्या हस्ते आनंद नाईक मित्र मंडळाच्या वतीने हे पारितोषिक पुरस्कृत केलं. 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरतात 1 मिनिट 1 सेकंद 15 सेकंद. सन्माननीय सागर राऊतकर ग्रामपंचायत सदस्य आणि जिजा परब यांच्या हस्ते स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी कणकवली प्रशांत दत्ताराम राणे यांना 1 मिनिट 1 सेकंद 15 पॉइंट. ना पत्त्या बंटी नाईक यांनी व्यासपीठावर स्थान बनवायचे. बंटी नाईक आनंद मित्र मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय बंटी नाईक. यानंतर 6वा क्रमांकाचा मान जातोय आनंद नाईक मित्र मंडळ भव्य दिव्य अशी बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. आणि 6वा क्रमांकाचा मान जातोय लिंगेश्वर रवळनाथ कणकवली सुनीता राहुल ठाकूर यांना. 59 सेकंद 89 पॉइंट. 6वा क्रमांक आणि हे पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं जाते आपा धाकरकर आणि विघ्नेश नाईक यांच्या हस्ते. 6व्या क्रमांकासाठी लिंगेश्वर रवळनाथ कणकवली सुनीता राहुल ठाकूर यांना 59 सेकंद 89 पॉइंट. त्यानंतर 5वा क्रमांकाचा मानकरी ठरतोय श्रीकृष्ण अंकुश धुरी आडेली वेंगुर्ला 57 सेकंद 1 पॉइंट. श्रीकृष्ण अंकुश धुरी यांना 5व्या क्रमांकाचा मान जातोय आनंद नाईक मित्र मंडळ धावेली. आणि हे पारितोषिक पुरस्कृत होत आहे सन्माननीय आनंद आरोंदेकर आणि सूर्या दाऊदकर यांच्या संकल्पनेतून 5व्या क्रमांकाचे मानकरी श्रीकृष्ण अंकुश धुरी आडेली वेंगुर्ला 57 सेकंद 1 पॉइंट. आनंद नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशी बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. 4थ्या क्रमांकाचा मानकरी करतोय श्री सातेरी प्रसन्न पावशी खुडा चंद्रकांतजी वाटवे 56 सेकंद 41 पॉइंट. सातेरी प्रसन्न पावशी खुडा चंद्रकांत वाटवे 4था क्रमांक.
56 सेकंद 41 पॉईंट आणि हे पारितोषिक पुरस्कृत केले जाते सन्माननीय माजी सरपंच शरद धाऊसकर आणि सचिन नाईक यांच्या हस्ते। सन्माननीय चंद्रकांतजी वाटवे भजी यांना जाते 56 सेकंद 41 पॉईंट। पावशी कुडाळ यांना जाते 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक। टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे, प्रेक्षक वर्गाने प्रतिसाद द्यायचा आहे। तृतीय क्रमांकाचं या ठिकाणी पारितोषिक पुरस्कृत केलं जाणार आहे सन्माननीय लाजी धरणे गुंडवे आणि सन्माननीय संतोष नाईक यांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक। आणि याचे मानकरी ठरत आहेत चंद्रकांत भगवान सावंत राहणार कणकवली 55 सेकंद 63 पॉईंट। सन्माननीय अजयजी नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी पारितोषिक पुरस्कृत केलं जातं अजय नाईक यांच्या। चंद्रकांत भगवान सावंत राहणार कणकवली 55 सेकंद 63 पॉईंट। द्वितीय क्रमांक हे पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं जाणार आहे सन्माननीय नीता नाईक आणि सन्माननीय शिरोडकर साहेब यांच्या हस्ते। आणि या पारितोषिकाचे मानकरी ठरत आहेत आनंद नाईक मित्रमंडळ बैलगाडी शर्यत स्पर्धा भव्य दिव्य जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धेचे मानकरी द्वितीय क्रमांक मिलिंद केळकर कुडाळ यांना 55 सेकंद 28 पॉईंट। सन्माननीय पुरस्कर्ते प्राध्यापक डॉक्टर शरदजी शिरोडकर यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकासाठी ढाल या ठिकाणी पुरस्कृत केले त्यांच्या हस्ते। आणि सन्माननीय नीता चंद्रकांत नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कृत केले जाते। द्वितीय क्रमांक मिलिंद केळकर कुडाळ 55 सेकंद 28 पॉईंट। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केले जाणार आहे सन्माननीय संवाद डोळ्याचे पत्रकार आमचे नवीन पत्रकार सन्माननीय राजेशजी नाईक यांच्या हस्ते। आणि ढाल या ठिकाणी पुरस्कृत केले सन्माननीय प्राध्यापक या ठिकाणी शिरोडकर साहेब यांच्या हस्ते आणि बंटी नाईक यांच्या हस्ते। आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आनंद नाईक मित्रमंडळ जिल्हास्तरीय भव्य दिव्य अशी ही बैलगाडी स्पर्धा हवेली गावाच्या निसर्गरम्य अशा या मैदानात संपन्न होते। आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण असेल अविशीर साठ कुडाळ 51 सेकंद 11 पॉईंट। अविशीर साठ कुडाळ यांना जातोय पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय आनंद नाईक मित्रमंडळ जिल्हास्तरीय भव्य दिव्य अशी बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली। आणि या पहिल्या क्रमांकाचा मानकरी सन्माननीय राजेशजी नाईक आणि सन्माननीय शिरोडकर साहेब यांच्या उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा बहुमान आणि पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं जात आहे।